नमस्कार मित्रांनो, मी योग माडिक तुमचा मराठी युट्यूबर. मी भरपूर दिवसापासून माझे ब्लॉग्स नव्हते माझ्या चॅनलवर. त्याचं कारण हे होतं की जिथे मी आता सध्या कामाला लावलं तिकडे ना वीकेंडला फक्त संडेला सुट्टी असते. संडेला आपल्याला असं झोपून जातं व्हिडिओ शूट करायला काय मला भेटत नाही. सॅटर्डेचा हफ्ते असतो, 4चा हफ्ते असतो. तर आपण सध्या आज आपण जाणार आहोत विरारला. मी गोरेगावला उभा आहे सध्या. गोरेगावला मी इथून स्टेशनला जाणार आहे. गोरेगाव स्टेशनला जातो आहे मी गोरेगाव. तर ही बस जाईल गोरेगाव स्टेशन 344. गरम होतं, पाऊस पडतोय परत थांबतोय, त्याच्यामुळे गरमी अजून जास्त वाढते. तर मित्रांनो, चॅनलवर जर माझ्या नवीन चॅनल प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि आय थिंक म्हणजे 1000 सबस्क्रायबर व्हायला काय 43 सबस्क्रायबर बाकी आहेत. तर हा व्हिडिओ भरपूर जणांबरोबर शेअर करा जेणेकरून माझे सबस्क्रायबर वाढतो. आपण डायरेक्ट भेटूया आता विरारला. आणि विरारला कुठे जाणार आहोत ते तुम्हाला कळेलच थोडा वेळ. तसं तुम्ही थंबनेल बघितला असणार. मित्रांनो, आपण विरारला उतरलेला होता. विरार ईस्टचा एरिया आहे आणि हा मार्केट एरिया आहे विरारचा. आणि तुम्ही पुढे चालत आलात ना, तुम्हाला हे असं एक छोटंसं टेम्पल टाईप दिसेल. आणि इकडे शेअरिंग रिक्षा लागतात. या शेअरिंग रिक्षाने तुम्हाला जायचं. मित्रांनो, हा पूर्ण ऑटो स्टँड आहे हा इकडचा. तर गॅस कोपरी म्हणून एरिया आहे. त्या गॅस कोपरी एरियामध्ये तुम्हाला जायचं आहे. तर हा एरिया आहे पूर्ण. हा ऑटो स्टँड आहे. या ऑटो स्टँडला तुम्हाला ईस्टला आलात ना, त्या ऑटो स्टँडला यायचं आहे. हा वरती ब्रिज आहे. हा ब्रिज पकडून आलात ना तर तुम्हाला ऑटो स्टँड भेटेल. त्या ऑटो स्टँडमध्येच इकडे ह्या साईडला शेअरिंग रिक्षा लागलेल्या आहेत. मित्रांनो, तुम्हाला विरार स्टेशनवरून तुम्ही ऑटो पकडणार ना, तुम्हाला ह्या ठिकाणी येऊन ती ऑटो सोडेल. हा जो पूर्ण एरिया तो गॅस कोपरी एरिया आहे. 10-15 मिनिटाचा रस्ता आहे. तर थोडं चालावं लागेल. आणि आम्ही एकदम भर उन्हामध्ये आलोय. हा तुम्ही बघू शकता विरारचा एरिया आहे हा पूर्ण. आणि ह्या साईडला पूर्ण डोंगराळ भाग आहे लेफ्ट साईडला. त्याच्यातून या साईडला बिल्डिंग्स वगैरे आहेत. एकदम सुंदर व्यू वाटतोय. बाजूबाजूला बिल्डिंग्स आणि मध्येच हे डोंगर. तर आपण मधूनच या रस्त्याने चाललोय. तर मित्रांनो, तर तुम्हाला तिकडे तो झेंडा दिसतोय ना, थोडं झूम करतो. भगवा कलरचा झेंडा दिसतोय. त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण विरार ईस्टला आतमध्ये आलो. आम्ही पर पर्सन 2 जण होतो. तर एकाचे 20 रुपीज म्हणजे 40 रुपीजमध्ये आम्ही आलो इथपर्यंत. आणि ही बाजूला जी आहे ती जिल्हा परिषद स्कूल आहे. जिल्हा परिषद स्कूलपर्यंत तुम्ही आलात ना तर एक गल्ली झाली इकडून. ही गल्ली पकडत तुम्हाला पुढपर्यंत जायचं आहे. तर आपण डायरेक्ट वरती ट्रेक करत जाऊया. आपण जाऊया पुढे. ठीक आहे. तर मित्रांनो, पुढपर्यंत तुम्ही चालत आलात ना, तुम्हाला अशा प्रकारचं घर इकडे दिसेल. पुढे एक छोटंसं घर दिसेल. आपल्याला ट्रेक करत 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 वरती जायचंय. ऐ ऐ ऐ ऐ ऐ ऐ ऐ हा बोलला. मला वॉक करत 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 पुढेपर्यंत जायचं आहे. तर तुम्हाला आय होप तो झेंडा दिसत असेल. तिथपर्यंत आपल्याला ट्रेक करत जायचं आहे. मित्रांनो, आपण ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत वरती. तर बघू शकता त्या साईडला टेम्पल आहे. तर आपल्याला जायचं आता पुढे. ह्याच्यानंतर हा व्ह्यू काय आपल्याला कळेल. ठीक आहे. तर चला पुढे. मित्रांनो, एक नंबर व्ह्यू आहे. बघणार व्ह्यू म्हणजे मस्ट विजिट करा या एरियामध्ये. तर हा व्ह्यू आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता विरारचा व्ह्यू आहे हा वरून. तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल.
तर मित्रांनो ऑलमोस्ट आपण पोहोचलेलो आहोत वरती. तुम्ही बघू शकता हा टेम्पल आहे. तर थोडं जवळ जाऊया आपण देवाचं, आपण जरा जवळून दर्शन घेऊया. शूज वगैरे काढलेत तिकडे ठेवले शूज. आणि इकडे लिहिलंय ते इन्फॉर्मेशन, कृपया मूर्तीवर तेल टाकू नये, मूर्तीच्या पायावर तेल टाकावे. अच्छा, तर लोक काय करतात, येतात मूर्तीवर तेल टाकतात, मूर्तीवर तेल न टाकता पायावर तेल टाकावं अशी तिकडे माहिती दिलेली आहे. तर हे आहे हनुमानाचं मंदिर. त्याच्या पाठीमागेच हा व्ह्यू आहे विरारचा. एकदम सुंदर व्ह्यू आहे बघू. आणि तुम्हाला येताना जो भगवा कलरचा झेंडा लागतो तो हा झेंडा आहे. म्हणजे तुम्हाला एक साईन भेटते येते वेळी की इथपर्यंत तुम्हाला यायचं. आम्हाला पण रोड नव्हता माहिती कसं यायचं काय, असं चालत आलो इथपर्यंत ट्रेक करत करत. मित्रांनो हा एक सुंदर व्ह्यू इकडे बघून घ्या. बघू शकता मधून ट्रेन जाते आणि त्या साईडला खाडी आहे आणि आजूबाजूला सगळं हिरवगार. ट्रेन चालली. माझ्या मोबाईलने शूट करतो त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ क्लिअरिटी एवढी चांगली नसेल, तर मी जेवढं माझ्या मोबाईल मध्ये पॉसिबल आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. सुंदर व्ह्यू. हे बघा दुसरी एक ट्रेन आली मधून. मित्रांनो हे मध्येच असं टेम्पल आहे आणि आजूबाजूला पूर्ण हिरवगार निसर्ग. पावसाळ्यामध्ये जर इकडे आलात ना तुम्ही, एकदम तुम्हाला मस्त वाटेल इकडे. आणि नक्की जर पाऊस पडला नक्की इकडे व्हिजिट मार. आणि इकडे एक झाड, मला वाटतं हे झाड भरपूर जुनं आहे. इकडे कसलं झाड आहे आय डोंट नो, जर तुम्हाला माहिती असेल प्लीज कमेंट करा. भरपूर जुनं झाड आहे. ह्या पूर्ण विरारचा व्ह्यू. परत त्या साईडला तिकडे पण काहीतरी टेम्पल आहे त्या साईडला. परत इकडे पण ह्या साईडला एक टेम्पल आहे, ते बघा. त्याच्या तुम्हाला झूम करून दाखवतो. हे एक टेम्पल आहे इकडे. किती सुंदर मी वाटतोय. आणि दुपारी आलोय बट एवढी काय गरमी वाटत नाही आम्हाला, कारण अगोदर 2-3 दिवसा अगोदर पाऊस पडलाय, त्याच्यामुळे थोडंसं थंड वातावरण आहे वरती. तर मित्रांनो मी माझा व्हिडिओ इकडे एंड करतो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि आय होप लवकरच माझे 1000 सबस्क्रायबर होतील.